नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये। आज आपल्यासोबत आहे FZS हायब्रिड व्हेरियंट। जाणून घेऊयात काय याच्यामध्ये फीचर्स कंपनी ऑफर करते, काय काय याचे स्पेसिफिकेशन आहेत। पाहू शकता तुम्ही असं काही लुक मिळतो फ्रंटमध्ये, एकदम स्पोर्टी दिसणारी गाडी आहे। फ्रंटमध्ये इथे LED हेडलॅम्प्स मिळतात, त्याचसोबत DRL आहे। फ्रंट साईडला बघितलं तर तुम्ही डिस्क ब्रेकचा ऑप्शन मिळतो, त्यामध्ये ABS पण आहे। बायब्रेचे ब्रेक्स या ठिकाणी मिळणार आहेत मित्रांनो। टायर प्रोफाईल जर बघितलं तुम्ही तर 117 इंचेसचा फ्रंट टायर या ठिकाणी मिळतो आपल्याला। टर्न इंडिकेटर्स असे इंटिग्रेटेड मिळणार आहेत। साईड प्रोफाईल बघितला मित्रांनो तर अशा प्रकारे काही साईड प्रोफाईल आपल्याला बघायला मिळतो। इथे टँकवरती असं एकदम मस्त दिसणारं ग्राफिक्स या ठिकाणी मिळणार आहे। FZS ची ब्रँडिंग इथे टँकवरती दिलेली आहे। 150 सीसीचं इंजिन मिळतं मित्रांनो, ज्याच्यामध्ये 12.4 PS ची पॉवर आणि 13.3 न्यूटन मीटरचा टॉर्क मिळणार आहे आपल्याला। सायलेन्सर अशा प्रकारचं काही कंपनी प्रोव्हाइड करणार आहे। त्याचसोबत बघितलं तर तुम्ही रिअरमध्ये पण आपल्याला डिस्क ब्रेक विथ ABS या ठिकाणी मिळणार आहे। टायर प्रोफाईल बघितलं तर 140/60 R17चं एकदम वाईड टायर या ठिकाणी बघायला मिळतो मित्रांनो। रिअरमध्ये आपल्याला LED टेल लाईट्स, LED इंडिकेटर्स मिळणार आहेत। टॉप साईडला पाहिलं तर अशा प्रकारची काही सीट मिळते मित्रांनो, एकदम कम्फर्टेबल बोथ रायडर आणि पिलियनसाठी ही सीट असणार आहे। चावीसाठी सेक्शन मित्रांनो टँकवरती दिलेला आहे। डिस्प्लेचं 4.3 इंचेसचा TFT डिस्प्ले या ठिकाणी मिळतो आपल्याला। त्याचसोबत लेफ्ट साईडला पाहिलं तर इथे डिस्प्ले कंट्रोलचे सगळे कंट्रोलर्स इथे भेटतात आपल्याला। इंडिकेटरचं बटन, हॉर्न आणि इथे पासचं बटन मिळणार आहे मित्रांनो। त्याचसोबत हजार्डचं फंक्शन देखील या गाडीमध्ये प्रोव्हाइड केलेलं आहे आपल्याला। राईट साईडमध्ये बघितलं तर तुम्ही इंजिन किल स्विच आहे, ऑटो स्टार्ट स्टॉपचं इथे एक बटन दिलेलं आहे मित्रांनो।